नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडते यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना आपल्या समोर अनेक संकटे येतात, पण सर्वात मोठे संकट म्हणजे पिकांवर येणारे रोग, हवामानात अचानक होणारा बदल, वाढलेली आर्द्रता, पाऊस यामुळे आपल्या पिकांवर बुरशी आणि जीवाणू या दोघांचाही भयंकर हल्ला होतो। बऱ्याचदा आपण बाजारातून महागडी बुरशीनाशके आणून फवारतो, पण तरीही रोग आटोक्यातच येत नाही। याचं काय कारण असावं? कारण कधी कधी हा रोग फक्त बुरशीमुळे नसून जीवाणूमुळे देखील झालेला असतो। अशा वेळी आपल्याला गरज असते एका अशा रामबाण औषधाची, जे बुरशी आणि जीवाणू या दोन्ही शत्रूंना एकाच फटक्यात संपवेल। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय औषधाची माहिती घेणार आहोत। ते औषध म्हणजे धानुका ॲग्रीटेक कंपनीचे कोनिका। आज आपण कोनिका बद्दल A to Z माहिती बघणार आहोत। कोनिकामध्ये कोणत्या प्रकारचा घटक आहे, कोनिका हे कोणकोणत्या रोगांना आणि बुरशींना कंट्रोल करते, तसेच कोनिकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकांवर करू शकतो, हे सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, कोनिका हे एक द्वितीय बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक याचे मिश्रण आहे। बाजारात अनेक औषधे मिळतात जी फक्त बुरशीवरच काम करतात, पण कोनिका हे दोन वेगवेगळ्या शक्तिशाली घटकांनी बनलेले कॉम्बिनेशन आहे। याच्या आत तुम्हाला दोन मुख्य घटक पाहायला मिळतात, कासुगामायसिन 5% प्लस कॉपर ऑक्सीक्लोराइड 45%। हे WP म्हणजेच पावडर स्वरूपात येतं। यात कासुगामायसिन हे एक शक्तिशाली अँटीबायोटिक आहे, जे आंतरप्रवाही पद्धतीने काम करते आणि पिकांच्या आत शिरून जीवाणूंचा नाश करण्यास मदत करते। तर कॉपर ऑक्सीक्लोराइड हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे, जे पानांच्या पृष्ठावर राहून बाहेरून येणाऱ्या बुरशीला जागेवर ठार करते। थोडक्यात सांगायचं तर कोनिका हे दुहेरी तलवारीसारखे काम करते, आतून जीवाणूला आणि बाहेरून बुरशीला मारते। हे औषध कोणी बनवलं आहे? हे औषध धानुका ॲग्रीटेक लिमिटेड या भारतीय एका विश्वसनीय कृषी कंपनीने बनवलेले आहे। धानुका कंपनी जपान तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम दर्जाची औषधे बनवण्यासाठी ओळखली जाते। कोनिका हे औषध त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे ज्याचं द्राक्ष, टोमॅटो, मिरची, डाळिंब आणि भाजीपाला पिकांची शेती करतात। विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या बागेत किंवा शेतात हवामानातील बदलामुळे अचानक पाल्यांवर काळे तपकिरी टिपके येतात, फळे कुजायला लागतात किंवा फांद्या सुकायला लागतात, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी कोनिका हे वरदानच ठरते। बाजारात शेकडो औषधे असताना शेतकऱ्यांनी कोनिका का वापरावे? चला याचे जबरदस्त फायदे समजून घेऊया। ड्युअल ॲक्शन कोनिका फवारल्यामुळे तुम्हाला बुरशीनाशक किंवा जीवाणूनाशक अशी दोन वेगवेगळी औषधे विकत घेण्याची गरज पडत नाही। यामुळे तुमचे पैसे किंवा फवारणीची मजुरी दोन्हीही वाचते। प्रभावी तंत्रज्ञान कॉपर आणि कासुगामायसिन याचं हे कॉम्बिनेशन इतकं अचूक आहे की हे पिकांमध्ये खूप वेगाने पसरते। म्हणजेच यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन असल्यामुळे पानांच्या वरच्या बाजूला फवारणी केली तरी औषध खालच्या बाजूपर्यंत सहजपणे पोचते। कॉपरच्या उपस्थितीमुळे पिकांना पोषण मिळते। कोनिका फवारल्यानंतर पिकांमध्ये क्लोरोफिलची मात्रा वाढते। एकदा कोनिकाची फवारणी केली की पिकाला पुढील 10 ते 12 दिवसापर्यंत बुरशी आणि जीवाणूंच्या हल्ल्यांपासून उत्तम संरक्षण मिळते। रेन फासणीचा जर विचार केला, फवारणीनंतर जर 2 ते 3 तासांनी पाऊस जरी आला तरी हे औषध धुवून जात नाही। मित्रांनो, कोनिकाचा वापर आपण अनेक प्रकारच्या फळबागा आणि भाजीपाला पिकांवर करू शकतो। द्राक्ष, टोमॅटो, मिरची, बटाटा, कांदा, कोबी, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे आणि कापूस यासारख्या पिकांवर याचे रिझल्ट नंबर 1 आहे। कोणत्या रोगावर नियंत्रण करते? बॅक्टेरियल लीफ स्पॉट, पानांवर येणारे काळे आणि पिवळे टिपके, अँथ्रॅकनोज, फळे आणि पानांवर पडणारे काळे डाग, अर्ली आणि लेट ब्लाइट, बटाटा आणि टोमॅटो पिकांवर येणारा करपा रोग, डाउनी मिल्ड्यू, द्राक्ष आणि वेलवर्गीय पिकांवर येणारा केवडा किंवा भुरी रोग। जेव्हा पिकांवर बुरशी आणि जीवाणू एकत्र हल्ला करतात तेव्हा कोनिका हे 100% रिझल्ट देते। कोनिकाचा वापर आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो। प्रतिबंधात्मक म्हणजेच रोग येण्याआधी ढगाळ वातावरण असेल किंवा सतत पाऊस पडत असेल तर रोग येण्याची वाट न बघता कोनिकाची फवारणी करावी, यामुळे पिकांवर रोग येत नाही। उपचारात्मक
जर पिकांवर पानांचे टिपके किंवा करपा दिसू लागला असेल तरीही तातडीने कोनिकाची फवारणी केल्यास रोग आहे तिथंच थांबतो आणि नवीन फुटवी सुरक्षित राहतात. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रमाण: 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ग्रॅम कोनिका घ्यावी. जर तुमचा पंप 15 लिटरचा असेल तर 25 ते 30 ग्रॅम एका एकरासाठी. साधारणपणे 300 ग्रॅम ते 350 ग्रॅम कोनिका 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. मित्रांनो, कोनिका तुम्ही बाजारातील कोणत्याही कीटकनाशकासोबत मिसळू शकता, परंतु एक महत्त्वाची काळजी: कोनिका हे कॉपर बेस असल्यामुळे याला कधीही कोणत्याही खतासोबत किंवा मायक्रोन्यूट्रन्स सोबत मिसळू नये. तसेच इतर कोणत्याही कापूरयुक्त बुरशीनाशकासोबत याचा फवारणी करणे टाळावा. तर शेतकरी मित्रांनो, आता थोडक्यात बाजारातील किमतीबद्दल बोलूया. कोनिका तुम्हाला बाजारात 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलोच्या पॅकिंगमध्ये सहजपणे उपलब्ध होऊन जाईल. 500 ग्रॅम कोनिकाची किंमत बाजारात साधारणपणे 650 ते 750 रुपयाच्या आसपास असू शकते. एका एकराचा विचार केला तर हा खर्च खूपच परवडणारा आहे, कारण एकाच खर्चात तुमचे 2 मोठे शत्रू बुरशी आणि जीवाणू नष्ट होतात. तर शेतकरी मित्रांनो, ही होती धानुका कंपनीच्या कोनिका बुरशीनाशकाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. शेतीविषयक अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.